नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे प्राणपिशाच. कथेचे लेखक आहेत राजीव तांबे. कथेला आता सुरुवात करू. रवी लहानपणापासूनच हुशार, खूप शिकून डॉक्टर व्हायचं आणि आपल्या गावातच दवाखाना सुरू करायचा हे त्याचं स्वप्न होतं. त्याला संगीताची पण खूप आवड होती. फार छान गाणी म्हणायचा तो. शाळेचं स्नेहसंमेलन रवीच्या गाण्याशिवाय पूर्ण होत नसे. रवीच्या गावातून जवळच्या शहरात जायचं असेल तर किमान 3 तास प्रवास करावा लागे. रवीला चांगले मार्क मिळाले आणि त्याला शहरातल्या मोठ्या कॉलेजला प्रवेश मिळाला. मित्राबरोबर खोली शेअर करून तो शहरात राहू लागला. मन लावून अभ्यास करू लागला. अजूनपर्यंत रवी कधीही गावाबाहेर पडलाच नव्हता. प्रथमच मोठ्या शहरात आल्याने जरा बावरून गेला होता तो. मोठे रस्ते, मोठमोठी दुकानं, चकाचक शोरूम्स, मॉल, हॉटेल्स आणि रस्त्यावर चकचकीत गाड्यांची वर्दळ, हे सगळंच त्याला नवीन होतं. त्यामुळे बाहेर पडल्यावर हे पाहू की ते पाहू असं त्याला होऊन जाई. अभ्यास करून थकवा आला की तो बाजारात चक्कर मारी किंवा कुठल्या तरी मोठ्या दुकानाच्या बाहेर उभा राहून आतल्या वस्तू निहाळत राही. अशी पॉश दुकानं बघताना कॉलेजमधली फॅशनेबल कपडे घातलेली शहरी मुलं मुली पाहिल्यावर त्याला मनात वाटे, आपण फारच गावठी आहोत, साधे आहोत. आपल्याला सुद्धा या शहरी मुलांसारखं टकाटक राहता आलं पाहिजे. रोज नवनवीन फॅशनेबल कपडे घातले पाहिजेत. कॉलेजमधल्या सुंदर मुलींनी मला हाय हॅलो केलं पाहिजे. एके दिवशी संध्याकाळी अभ्यास झाल्यावर रवी एकटाच फिरायला बाहेर पडला. बाजारातून मोठमोठ्या दुकानांच्या शोकेसेस पाहत निरुद्देश फिरणं त्याला फार आवडायचं. रवीनं मोबाईलवर गाणं लावून कानात हेडफोन्स घातले होते. डिम्पल साडी सेंटरच्या मोठ्या शोरूम समोर तो उभा होता. काचेमागे 7 बायकांचे पुतळे होते. त्यांच्या अंगावर भारी साड्या होत्या. रवी गाणं गुणगुणत ते बायकांचे पुतळे पाहत होता आणि अचानक त्याला जाणवलं की 3 नंबरचा पुतळा आपल्याकडे पाहून हसतोय. त्याला वाटलं आपल्याला भास झाला आहे. असं कसं शक्य आहे? रवीनं आपली नजर दुसरीकडे वळवली आणि मग पुन्हा हळूच त्या पुतळ्याकडे पाहिलं. खरंच तो बाईचा पुतळा रवीकडेच पाहत होता. नीट खात्री करण्यासाठी रवी काचेजवळ सरकला आणि अगदी तिच्या समोरच उभा राहिला आणि रवीला धक्काच बसला. रवी जे गाणं ऐकत होता तेच गाणं ती गुणगुणत होती. रवीनं गाणं बदललं आणि तिच्या ओठांची हालचाल सुद्धा बदलली. आता सुद्धा ती तेच गाणं गुणगुणत होती जे रवी ऐकत होता. रवी चांगलाच चक्रावला. त्यानं नीट निरखून पाहिलं. त्या 7 पुतळ्यांपैकी तोच पुतळा खूप सुंदर होता, खूप बोलका होता. रवीला ती खूपच आवडली. रवीनं तिचं नाव ठेवलं हेमा. रवी अगदी हळू आवाजात म्हणाला, हेमा? आणि हेमाने डोळे मिचकावले. रवी शहारला. रवीच्या शाळेतल्या सगळ्यात सुंदर मुलीचं नाव होतं हेमा. रवीचं हेमावर एकतर्फी प्रेम होतं. कधीतरी हेमानं आपल्याकडे बघून हसावं, आपल्याशी बोलावं असं त्याला खूप वाटे, पण तसं कधीच घडलं नाही. रवीनं मनातल्या मनात दोन्ही हेमांची तुलना केली आणि त्याला ही शहरी हेमाच खूप आवडली. बराच वेळ काचेसमोर उभा असलेला मुलगा पाहून लांबूनच वॉचमनने त्याला जाण्याची खूण केली. तसा रवी रमतगमत निघाला. रात्रभर त्याच्या डोक्यात हेमाचाच विचार. सतत विचार करून हेमा ही पुतळा नसणारच याबाबत त्याची खात्री होऊ लागली. सकाळी तो कॉलेजला गेला, पण त्याचं लक्ष लागेना. डोळ्यांसमोर सारखी हेमाच येऊ लागली. फार बेचैन झाला तो. हेमाला कधी एकदा पाहतोय, तिच्याकडे पाहून हसतोय, तिच्यासोबत गाणं गुणगुणतोय असं त्याला झालं. ती आपल्याला बोलवतीये असंही त्याला वाटू लागलं. त्याला आता वर्गात बसणं असह्य होऊ लागलं. तो कावराबावरा झाला. त्याचं वर्गात अजिबात लक्ष लागत नव्हतं. त्याची ही बेचैनी पाहून त्याला थोपटत त्याचा मित्र प्रकाशने विचारलं, काय झालंय? इतका अस्वस्थ कायस तू? घरून काही फोन आला होता का?
खर्चाचे पैसे संपलेत का? सांग ना काय झालंय? इतका सैरभैर का झालायस? पोटावरून हात फिरवत रवी म्हणाला, तब्येत ठीक नाही, जरा लवकर जातो, आराम करतो. प्रकाश आणखी काही बोलण्याआधीच रवी सटकला. डिंपल साडी सेंटरच्या दिशेने रवी झपाझप जाऊ लागला. हेमाला डोळे भरून त्याला पाहायचं होतं. तिच्यासोबत गाणं गुणगुणायचं होतं. तो दुकानापर्यंत पोचला आणि त्याला शॉकच बसला. आज शुक्रवार, सगळी बाजारपेठ बंदच होती. सगळ्या दुकानांची शटर्स बंद होती. रवी प्रचंड नाराज झाला. आता काय करावं? काल आपण जर तिचा फोटो काढला असता तर किती बरं झालं असतं. तिला पुन्हा पुन्हा पाहता आलं असतं, तिला जवळ घेता आलं असतं. आणि त्याच वेळी त्याच्या मोबाईलमध्ये खटक असा आवाज आला. रवीला वाटलं कॅमेऱ्याच्या बटनाला चुकून हात लागल्यानं आवाज झाला असावा. रवीनं मोबाईल ऑन केला आणि तिथे हेमाचा हसरा फोटो होता. आता रवी पुरता चक्रावला. आपण हा फोटो काल काढला की तो आपोआप आपल्या मोबाईलमध्ये आला? पण फोटो असा कसा मोबाईलमध्ये येईल? आपण फोटो कालच काढला असणार, पण आता आपल्याला आठवत नसेल अशी त्याने मनाची समजूत करून घेतली. रवी जरा बाजूला गेला. कुणाचं लक्ष नाही पाहून त्याने मोबाईल ओठांजवळ आणला. त्याला हेमाचं चुंबन घ्यायचं होतं, पण त्या क्षणी हेमाने डोळे बंद करून डावा हात पुढे केला. रवीच्या ओठांना तिच्या डाव्या हाताचा थंडगार स्पर्श जाणवला. रवीनं दचकून मोबाईल दूर केला. आता हेमा पुन्हा पहिल्यासारखीच हसत होती. फोटोतल्या हेमानं निळ्या रंगाची साडी आणि पिवळा ब्लाऊज घातला होता. रवी आठवू लागला, आपण काल प्रथमच हेमाला पाहिलं तेव्हा तर तिने काळी साडी आणि लाल ब्लाऊज घातला होता. म्हणजे हा फोटो आपण काल काढलेला नाही. मग हा कुणी काढला फोटो आणि तो माझ्या मोबाईलमध्ये कसा आला? विचार करून करून त्याच्या डोक्याचा भुगा झाला. पण ही निळी साडी तिला सुंदरच दिसत होती. खरं म्हणजे काळ्यापेक्षा या निळ्या साडीतच हेमा अधिक खुलून दिसते. पण आपल्या डोक्यात ही काळी साडी कुठून आली कुणास ठाऊक. विचार करत रवी पुन्हा त्या फोटोत गुंतला. प्रकाश त्याचा रूममेट आणि वर्गमित्र सुद्धा होता. संध्याकाळी प्रकाशनं विचारलं, तब्येत कशी आता? आपण डॉक्टरांकडे जायचं का? रवीनं मान हलवत नाही नाही म्हटलं. रात्री जेवल्यावर प्रकाश अभ्यासाला बसला, पण रवीचं चित्त काही ठिकाणावर नव्हतं. प्रकाशने रवीला पुन्हा हटकलं. अभ्यास करायचाय की नाही असं ठासून विचारलं. उगाच भांडण नको म्हणून रवी बळेबळे डोळ्यांसमोर पुस्तक घेऊन बसला. पण डोक्यात विचार मात्र हेमाचे सुरू होते. शनिवारी कॉलेज सुटल्यावर प्रकाशला चुकवून रवी बाजारात पळाला. डिंपल साडी सेंटरच्या काचेसमोर उभा राहिला आणि अचंबित झाला. हेमाने निळी साडी आणि पिवळा ब्लाऊज घातला होता. रवीला पाहताच ती हसली. रवी सुद्धा हसला. हेमाने डोळ्यानेच खूण करून त्याला आत बोलावलं. पण आत्तापर्यंत अशा मोठ्या दुकानात रवी कधीच गेला नव्हता. खिशात 100 रुपये पण नसताना अशा मोठ्या दुकानात जायला त्याला भीती वाटू लागली. रवीने हेमाला खूण करून सांगितलं की खिशात पैसे नाहीयेत, मी नाही येणार. हेमाने गोड हसून पुन्हा खूण केली की ये, काही नाही होणार. कुणीतरी ओढल्यासारखा रवी दरवाजासमोर जाऊन उभा राहिला. वॉचमनने भलं मोठं काचेचं दार उघडलं. आतून गार हवेचा झोत अंगावर आला. कुणीतरी मागून ढकलल्यासारखा रवी आत गेला. धावतच एक माणूस त्याच्याकडे आला आणि त्यानं अदबीनं विचारलं, काय दाखवू? रवीला क्षणभर काही बोलताच आलं नाही. तो न कळत ओढला गेल्याप्रमाणे हेमाकडे गेला. त्याने तिच्याकडे बोट दाखवलं. साडीचा टॅग पाहून तो माणूस म्हणाला, ज्यादा नहीं, 13,700 ऊपर 10% डिस्काउंट भी. पॅक करू? साडीला हात लावण्याच्या बहाण्याने रवीने हेमाच्या डाव्या हाताला स्पर्श केला. त्याच वेळी हेमाने रवीचा डावा हात क्षणभर घट्ट धरला आणि सोडला. रवीच्या अंगातून गोड झिंझण्या सरसरत गेल्या. तो रोमांचित होऊन त्याच्या अंगावर एक अतीव सुखाची लहर पसरली. देखो देखो, आराम से देखो असं म्हणत
तो माणूस काउंटरपाशी गेला. रवी हळू आवाजात हेमाला म्हणाला, आय लव्ह यू सो मच. अत्यंत हळू आवाजात हेमा कुजबुजली, आय लव्ह यू सो मच. त्यावेळी तिची साडी पण सळसळली. रवी आनंदाने मोहरला. त्याला काय करू आणि काय नको असं झालं. त्याला क्षणभर वाटलं हिला आत्ता उचलून घरीच घेऊन जावं. दुकानदाराचं लक्ष नाही हे पाहून रवी हळूच हेमाच्या आणखीन जवळ सरकला. तो पुरता वेडा झाला होता. हेमाला गच्च मिठी मारावी असं त्याला वाटू लागलं होतं. कसंबस स्वतःला सावरत तो हलक्या आवाजात म्हणाला, आता मला नाही राहवत. हेमा, ये ना जवळ. त्याच वेळी तो पुतळा हलला. तो सावरण्यासाठी रवीनं हेमाला धरलं, अगदी घट्ट धरलं. त्याच क्षणी रवीच्या अंगातलं रक्त सळसळलं. एक गोड सुगंध त्याच्या भोवती दरवळू लागला. आनंदाच्या, प्रीतीच्या लाटा शरीरभर धडकू लागल्या. त्याच वेळी हेमा रवीच्या कानात काहीतरी कुजबुजली, पण ते काही त्याला कळलं नाही. त्याला एवढंच आठवलं की आपल्या डाव्या हाताचं मधलं बोट तिच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला लागलं होतं आणि त्याच वेळी आपल्या अंगातून गोड झिंझण्या गेल्या होत्या. खरं तर अजूनही त्याच्या अंगातली गोड थरथर सुरूच होती. दुकानदार जवळ येतोय असं पाहून त्याने हेमाचा हात सोडला. हेमा पुन्हा नीट उभी राहिली. हेमा आपल्याला आय लव्ह यू टू म्हणाली, लव्ह यू सो मच म्हणाली. या धुंदीतच तो दुकानातून बाहेर पडला. त्याच वेळी रवीला एक भन्नाट आयडिया सुचली. रस्त्यावर शोरूमच्या काचेच्या अगदी जवळ उभं राहून हेमाबरोबर एक सेल्फी घ्यायचा. आहाहा, आम्ही दोघे एका फोटोत, किती छान. रवी काचेजवळ सरकला. आपल्याबरोबर फोटोत हेमा सुद्धा दिसेल अशी पोझिशन घेऊन त्याने कॅमेरा क्लिक केला. काचेला खेटून उभा असलेला मुलगा पाहताच वॉचमनने दुरूनच हटकलं. हातातला मोबाईल सावरत रवी सटकला. रूमवर जाऊन त्याने मोबाईल ऑन केला. फोटो गॅलरी उघडली आणि पाहतो तर काय, फोटोमध्ये हेमा नव्हतीच. असं कसं झालं त्याला कळेना. आपण तर पोझिशन नीट घेतली होती. बहुधा त्या वॉचमनच्या हटकण्यामुळे आपण घाई केली असावी असा त्याने समज करून घेतला. थोड्या वेळात त्याचा मोबाईल आपोआप ऑन झाला. स्क्रीनवर हेमा दिसू लागली. रवीने अधीरपणे हेमाला हात लावला आणि क्षणात हेमा नाहीशी झाली. रवीला वाईट वाटलं. आपण उगाचच घाई केली असं त्याला वाटलं. प्रकाश रूमवर आला. पाहतो तर काय, रवी कॉटवर लोळत मोबाईलशी चाळे करत होता. अलीकडे रवीचं अभ्यासावरचं लक्ष अचानक उडाल्याचं प्रकाशच्या लक्षात आलं होतं. प्रकाश वैतागून म्हणाला, अरे काय झालंय काय तुला? अभ्यास करायचा आहे की नाही? तो मोबाईल बाजूला ठेव आणि मला सांग, आज तू प्रॅक्टिकलला का नाही आलास? कुठे गेला होतास तू? खरं सांग मला. अरे हो, एकाच वेळी किती प्रश्न विचारशील मला? खरं सांगू का, आज प्रॅक्टिकल आहे हे मला माहीतच नव्हतं, नाहीतर मी आलो असतो रे. प्रकाशला थोडासा संशय आला. रवी आपल्याला खरं कारण न सांगता आपल्याला बहुधा फसवतोय असं त्याला वाटू लागलं. पण प्रकाश गप्प बसला. इतक्यात मोबाईलवर हेमा आली. रवीने पटकन इयरफोन्स मोबाईलला जोडले आणि फोन घेऊन तो गॅलरीत पळाला. हेमा, मला तुझी खूप आठवण येतेय. तुझा हात धरून फिरायला जावं, तुला घेऊन सिनेमाला जावं, तुझ्यासोबत समुद्रकिनारी गप्पा मारत बसावं असं वाटतं मला. खरंच वाटतं ग. मंजूळ आवाजात हलकेच हसत हेमा म्हणाली, माझ्या राजा, मला पण तसंच वाटतं रे. खरंच तुला तसं वाटतं? मग आपण कधी भेटूया ग? कधीही, तू सांगशील तेव्हा, असं म्हणत हेमाने आपल्या डाव्या हाताचं मधलं बोट पुढे केलं आणि न कळत रवीने आपल्या डाव्या हाताचं मधलं बोट तिथे टेकवलं. रवीच्या अंगात गोड लहरी झिंझणू लागल्या. मधाळ सुगंध दरवळू लागला. अंगातल्या सुखद लहरींच्या लाटा झाल्या. आता हेमाचं चुंबन घेण्यासाठी रवी आतुर झाला. चुंबन घेण्यासाठी रवी हलकेच खाली वाकला आणि मोबाईलला ओठ टेकवतो ना टेकवतो तोच प्रकाश चिडून ओरडला,
अरे ए, तू मोबाईल ऐकतोयस की खातोयस? चल जेवायला चल आता. रंगाचा बेरंग झाल्याने रवी वैतागला. मनातल्या मनात प्रचंड चरफडला, पण चेहरा मात्र त्याने शांतच ठेवला. आता यापुढे या प्रकाशपासून कसं स्वतःला वाचवायचं याचा तो विचार करू लागला. आता रवी हातात पुस्तक घेण्याऐवजी सारखा मोबाईल घेऊन हेमाची वाट पाहत बसायचा. हेमा मोबाईलवर कधीही येत असे. रवी हेमाच्या प्रेमात पुरता वाहून गेला होता. दिवस रात्र त्याच्या डोक्यात तिचाच विचार होता. मोबाईलमधून होणारा हेमाच्या बोटांचा स्पर्श त्याला अपुरा वाटत होता. त्याला वाटायचं तिचं नुसतं बोट लागलं तर आपल्याला किती आनंद होतो. मग आपण जर तिला मिठी मारली तर आपल्याला अतीव आनंद होईल, परमानंद होईल. तेव्हा केवळ सुख आणि सुखच मिळेल. रवीनं ठरवलं आपली ही इच्छा हेमाला सांगायची. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रवी रूमवर एकटाच होता आणि मोबाईलवर हेमा आली होती. रवी तर वाटच पाहत होता. थोडं बोलणं झाल्यावर रवीनं हट्टच केला की मला तुला स्पर्श करायचाय, तुझ्या अंगावरून हात फिरवायचाय. प्लीज नाही म्हणू नकोस ग. तुझ्या स्पर्शासाठी मी अक्षरशः तडफडतोय. हेमाने खूप आढेवेढे घेतले. आत्ता नको, नंतर कधीतरी नक्की, असंही सांगितलं. रवीचं एकच विचारणं, पण आत्ता का नाही? प्लीज हो म्हण ना. पण कुणी आलं तर? नाही, आत्ता कुणी येणार नाही. प्लीज आता आणखी मला तडपवू नकोस. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस ना ग. हेमा गोड हसत म्हणाली, ओके, पण एका अटीवर. उगाच आगाऊपणा करायचा नाही. फक्त 2 मिनिटं बरं. रवी आनंदाने चित्कारला, प्रॉमिस, मी अजिबात वेडवाकडं वागणार नाही, पण मला तुझा स्पर्श हवाय, अगदी आत्ताच. हेमा आणखीनच गोड मधाळ हसली. मोबाईलमधला तिचा फोटो अधिक जिवंत होऊ लागला. शरीराला भरीव आकार येऊ लागला होता आणि रवी हेमाच्या हातावरून, पाठीवरून आणि डोक्यावरून हात फिरवू लागला. त्याने हलकेच तिच्या ओठांना स्पर्श केला. त्या थंडगार पण मऊ मुलायम स्पर्शाने तो अंतर्बाह्य शहारला. आनंदाने तो गदगदला. रवीचं बोट हेमाच्या ओठांवर असताना हेमाने खट्याळपणे रवीच्या बोटाला जीभ लावली आणि आनंद तिरेकाने रवी कॉटवर कोसळला. सुखद गुलाबी स्वप्नात तो बुडाला. आनंदाच्या लहरीत तरंगत अतीव सुख अनुभवू लागला. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. रवीला दार वाजवल्याचा आधी अस्पष्ट आवाज ऐकू आला. मग जोरजोरात दार ठोकल्याचा आवाज ऐकू आला. रवी धडपडत उठला. आपण कुठे आहोत? हेमा आली होती ती गेली का? त्याला काही कळेना. खोलीत अंधार होता. तो यांत्रिकपणे उठला आणि त्याने दरवाजा उघडला. चिडलेला प्रकाश आत आला आणि त्याने लाईट लावला. प्रकाशने चिडून विचारलं, ही काय झोपायची वेळ आहे का? आता रात्रीचे 9:30 वाजलेत. अर्धा तास मी दार वाजवतोय. खरं सांग, तू काही नशापाणी केलेस का? या अशा भलत्या वेळी इतकी गाढ झोप कशी काय लागते? तू जर आता दरवाजा उघडला नसतास ना तर... बस, आज जरा झोप लागली एवढंच. तुला माहितीये मी नशापाणी करत नाही. आज मी खूप आनंदात आहे. आज आपण मेसमध्ये नाही तर चांगल्या हॉटेलात जेवायला जाऊ. रवीच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडतंय याची जाणीव प्रकाशला झालीच होती. पण नेमकं काय घडतंय ते त्याला कळत नव्हतं. त्यानंतर 2 दिवस हेमा न आल्यानं रवी बेचैन झाला होता. त्याने डिम्पल साडी सेंटर समोरून किमान 50 तरी फेऱ्या मारल्या होत्या. म्हणजे हेमा काचे पाठीमागेच उभी होती. काचेसमोर रवी आला तरी तिची नजर शून्यातच होती. ती काही प्रतिसादच देत नव्हती. जणू काही ती गोठूनच गेली होती. अभ्यास सोडून रवी बाजारात का चक्रा मारतोय हे प्रकाशला कळत नव्हतं. त्याने 2-3दा त्याला सांगून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. मग प्रकाशनं ठरवलं, आता रवीच्या नादाला लागायचं नाही. त्याला काय करायचंय ते करू दे. त्याला कुठलाही सल्ला द्यायचा नाही. आजपासून आपण बरं आणि आपला अभ्यास बरा. आता प्रकाशचं रवीशी जेमतेम कामापुरतंच बोलणं सुरू होतं. पण हे रवीच्या लक्षातच आलं नाही. कारण रवी हेमा
हेमा आणि हेमाच्याच प्रेमात अकंठ बुडाला होता. त्याच्या जगात कॉलेज आणि अभ्यासापेक्षा फक्त हेमालाच जास्ती महत्त्व होतं. 3 दिवसांनी हेमा आली. रवीचा पुन्हा तोच हट्ट, मला तुला स्पर्श करायचाय. यावेळी हेमाने अजिबात आढेवेढे घेतले नाहीत. हेमाने रवीकडे पाहत आपला डावा हात अगदी हळूच मोबाईलमधून बाहेर काढला. हेमाचा हात पाहून रवी तर नादावला. पुरता तो वेडावला. त्याने तिचा हात प्रेमाने कुरवाळला. मग तो हाताचे पटापट मुके घेऊ लागला. इतक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज झाला आणि हेमाने दचकून हात आतमध्ये ओढून घेतला. हातात पुस्तक घेऊन प्रकाश आला होता. पुन्हा एकदा रंगाचा बेरंग झाला होता. रवी विचार करू लागला, आता यावर काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. 2 दिवस वाट पाहण्यातच गेले. 3ऱ्या दिवशी सकाळी रवीला वाटू लागलं की आज नक्की हेमा येणार आणि तेही सकाळीच येणार. तब्येत बरी नसल्याचं कारण सांगून रवी कॉलेजला गेला नाही आणि प्रकाशने सुद्धा फार आग्रह केला नाही. प्रकाश गेल्यावर रवीने दार बंद केलं आणि तो मोबाईलशी चाळा करत हेमाची वाट पाहू लागला. आणि थोड्याच वेळात खरोखरच मोबाईल ऑन झाला. हेमा आली होती. रवी आनंदानं शहारला. रवी काही बोलण्याआधीच हेमा म्हणाली, आज गुरुवार, उद्या दुकान बंद. मग काय करायचं? अरे असं काय करतोयस राजा? आज रात्री दुकान बंद झाल्यावर मी इथेच येईन. उद्या दिवसभर आपण मजा करू. उद्या रात्री पण मी इथेच राहीन. शनिवारी सकाळी दुकान उघडायच्या आत मी दुकानात परत जाईन. आता खुश ना माझा राजा? हो तर एकदम खुश. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? मी खोलीत एकटा नसतो. म्हणजे? माझ्यासोबत माझा मित्र प्रकाश सुद्धा इथे राहतो. त्याला 2 दिवस कुठेतरी बाहेर जायला सांग ना. नाही, ते अशक्य आहे. तो ऐकणार नाही. ठीक आहे, मग पुन्हा कधीतरी हा प्लॅन करूया. ही सुवर्ण संधी सोडायला रवी काही तयार नव्हता. रवी गयावया करत म्हणाला, असं ग काय करतीयस? तू काहीतरी उपाय सुचव ना. माझ्याकडे आहे उपाय, पण आता पण काय? हा उपाय थोडा विचित्र आहे. पटकन तुला पटेल असं नाही, पण यामुळे आपण दोघं काही काळ एकत्र राहू शकू एवढं मात्र नक्की. खरंच? पण उपाय काय? तू करशील? पण आधी सांग तर. तुझं माझ्यावर प्रेम असेल, तुला माझा प्रेमळ सहवास हवा असेल तरच करशील तू उपाय. मी सांगीन तो उपाय तुला. प्रॉमिस? मोबाईलमधून हेमाचा डावा हात पुढे आला. तिच्या डाव्या हातावर आपला डावा हात ठेवत रवी म्हणाला, प्रॉमिस, माझं बेहद प्रेम आहे तुझ्यावर. मी तू सांगशील ते करीन. आमच्या दुकानात सेल सुरू आहे. मालकाने बाजूची 2 दुकानं विकत घेतली आहेत. त्याची कामं पण आमच्याच दुकानात सुरू आहेत. त्यामुळे दुकानात माणसांची बऱ्यापैकी गर्दी असते. आज संध्याकाळी तू दुकानात ये. तुझ्या हातातला रुमाल माझ्या पायाजवळ टाक. आणि मग? त्याच वेळी माझ्या पायाजवळ एक पुडी पडेल. रुमालासोबत ती पुडी उचल आणि खिशात ठेव. घरी जा. आणि मग त्यानंतर काय करू? प्रकाशच्या पाण्याच्या बाटलीत त्यातली अर्धी पुडी रिकामी कर. ती लगेचच पाण्यात विरघळेल. आणि ती उरलेली अर्धी पुडी त्याचं काय करू? ती अशा ठिकाणी लपव ज्याचा कुणी विचारच केलेला नसेल. मी ती पुडी गादी किंवा उशीत लपवू का? अजिबात नाही. कारण आपल्याला नाही, पण एखाद्या वेळेस कुत्र्यांना त्याचा वास येऊ शकतो. पण आमच्या इथे कुत्री कुठे आहेत? हो, पण मी सांगते ते ऐक. खोलीतील विजेच्या बटनांचा बॉक्स उघड आणि त्यात ती पुडी ठेव. ओके? पण मला सांग, ते पाणी प्यायल्यावर प्रकाशचं काय होईल? फार काही नाही. तो बराच वेळ शांत झोपेल आणि तेवढा वेळ आपल्याला खूप मजा करता येईल. पण त्याला आणखी काही होणार नाही ना? नाही रे माझ्या सोन्या, मला तू हवायस. तुझ्यासोबत एकांत हवाय. तेव्हा मध्येच कोणाची लुडबुड नकोय मला. 2 वेळा काय झालं माहितीये ना तुला? आज रात्री आपण दोघं आणि दोघंच.
रात्रीची गोड स्वप्न बघत रवी म्हणाला, हो होय, ये संध्याकाळी दुकानात, मी वाट पाहते. रवीने विचार केला. प्रकाश फक्त रात्रभर गाढ झोपणारे, फार तर सकाळी उशिरा उठेल, पण तो उठण्याआधीच आपण हेमाबरोबर बाहेर पडू, म्हणजे कुणालाच काहीच कळणार नाही. एक रात्र हेमाबरोबर हेमाच्या कुशीत काढायला मिळणार या कल्पनेनेच रवी रोमांचित झाला होता. त्याने संध्याकाळी दुकानात जायचं ठरवलं. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे रवी दुकानात गेला. दुकानात खरोखरच गर्दी होती. नवीन दुकानाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्याने तिथेच कोपऱ्यात काही सुतार काम करत होते. रवी हेमाजवळ पोचला. ठरल्याप्रमाणे त्याने रुमाला सोबत पुडी उचलली आणि ती खिशात टाकली. रवी धावतच घरी पोचला. अजून प्रकाश आला नव्हता. रवीने प्रकाशची पाण्याची बाटली घेतली. आणलेली पुडी उघडली. भीत भीत त्यातली अर्धी पुडी पाण्याच्या बाटलीत टाकली. पुडीतली ती पांढरी पावडर पाण्यात चटकन विरघळली. तरीही रवीने बाटली बंद करून ती 2-3दा हलवली. पुडीची व्यवस्थित घडी घातली. घरी येताना तो बाजारातून स्क्रू ड्रायव्हर घेऊनच आला होता. त्याने खोलीतला पंख्याचं दिव्याचं बटण असणारा बॉक्स उघडला. पुडी आत ठेवली. बॉक्स बंद केला. मग साबणाने स्वच्छ हात धुतले. आजची रात्र आपल्या आयुष्यातली एक अविस्मरणीय रात्र असेल. आज हेमाशी काय काय बोलायचं, काय काय करायचं असा विचार करत रवी प्रकाशची वाट पाहू लागला. संध्याकाळ संपून गेली तरी प्रकाशचा पत्ता नव्हता. काय करावं ते रवीला समजत नव्हतं. प्रकाशला फोन करून विचारावं का असंही त्याला क्षणभर वाटलं. पण हल्ली तो प्रकाशशी विशेष बोलत नसल्याने त्याला उगाच संशय येईल असं त्याला वाटलं. कधी एकदा प्रकाश गाढ झोपतोय आणि हेमा येतेय असं त्याला होत होतं. थोड्याच वेळात पाठीवर जड सॅक घेतलेला प्रकाश आला. रवी हसला. प्रकाश शांतपणे म्हणाला, उद्या सबमिशन आहे, जर्नल्स पूर्ण करायची आहेत, त्यामुळे आज रात्री माझा मुक्काम सतीशकडे आहे, खूप काम आहे. बोलता बोलता प्रकाशने पाण्याची बाटली सॅकमध्ये ठेवली. काही पुस्तकं आणि वह्या घेतल्या. कपड्यांचा सेट घेतला आणि न राहून रवीने विचारलं, मग आता तू परत कधी येणार? प्रकाशने भुवया उंचावत विचारलं, का तू कुठे जाणार आहेस का, की इथे कुणी येणार आहे? रवी एकदम सपापला आणि म्हणाला, नाही नाही, अगदी सहजच विचारलं. प्रकाश थंडपणे म्हणाला, रवी, मी तुला सांगतोय म्हणून रागवू नकोस. कॉलेजमध्ये फक्त तुझं एकट्याचंच नाव ब्लॅकलिस्टमध्ये लागलंय. अजून तरी अभ्यासाला. प्रकाशला थांबवत रवी म्हणाला, हो हो हो, सोमवारपासून नक्की, तू पाहशीलच. प्रकाश निघून गेला. रवीने पटकन दार बंद केलं आणि मनात म्हणाला, आता फक्त हेमा आणि हेमा, आम्ही दोघंच. या 2 मस्त रात्रींनंतर सिरियसली अभ्यासाला सुरुवात करायची असंही त्यानं ठरवलं. दुकानं 9 वाजता बंद होतात, म्हणजे त्यानंतरच हेमा येणार. आता 8 वाजून गेले होते. रवी पटकन मेसमध्ये जेवायला गेला. खरं तर उत्सुकतेपोटी त्याला जेवण गेलंच नाही. तो थोडं काहीतरी खाऊन धावतच रूमवर आला. आता एकच काम, हेमाच्या फोनची वाट पाहणं. 9 वाजले, हेमाचा फोन आला नाही. 9:30 वाजले, हेमाचा फोन आला नाही. 10 वाजले आणि हेमाचा फोन आला. ती म्हणाली, अजून इथे सुतार काम करतायत, त्यांच्या समोरून निघता येणार नाही, थोडा वेळ थांब. हे सुतार 10 मिनिटात जेवायला जातील, मग मी निघते. आणि हो, ते काम केलंस ना? रवी काही बोलण्याआधीच फोन बंद झाला. 10:30 वाजले, अजून हेमाचा फोन आला नव्हता. 11 वाजता फोन वाजला. अननोन नंबर. रवीने उत्सुकतेने फोन घेतला. पलीकडून आवाज आला, रवी, तुम्ही रूमवर आहात का? हो आहे. मग तिथेच थांबा, कुठल्याही वस्तूला हात लावू नका, आम्ही आलोच. पण आपण कोण? पोलीस इन्स्पेक्टर सावंत. रवीचे पाय लटपटले. आता हे काय नवीन? आणि आता पोलीस आणि हेमा जर एकाच वेळीस आले तर सगळ्याच गोंधळ होईल, आपलं रहस्य फुटेल. अरे बापरे, आता हेमाला कसं कळवायचं?
आणि पोलिसांचं माझ्याशी काय काम? अक्षरशः 15 मिनिटात पोलीस आले. त्यांच्याबरोबर एक कुत्रा सुद्धा होता. कुत्र्याने घरभर फिरून हुंगून हुंगून वास घेतला. मग एक हवालदार कुत्र्याला घेऊन गेला. इन्स्पेक्टर सावंत म्हणाले, चला आमच्याबरोबर, तुमच्या बोटांचे ठसे आम्हाला लागतील. का? प्रकाशवर कुणीतरी विषप्रयोग केलाय आणि तो हॉस्पिटलमध्ये अत्यवस्था आहे. तुम्ही त्याचे सर्वात जवळचे मित्र आहात आणि तुम्ही कॉलेजच्या ब्लॅकलिस्टमध्ये सुद्धा आहात. त्यामुळे तुमची व्यवस्थित चौकशी करायची आहे. चला. विषप्रयोग हा शब्द ऐकल्यावर रवीचे पाय लटपटू लागले होते. त्याचा आत्मविश्वास कमी झाला आणि त्याने भिंतीचा आधार घेतला. पोलीस स्टेशनला गेल्यावर इन्स्पेक्टर सावंत त्याला लॉकअपच्या बाजूला असणाऱ्या चार्ज रूममध्ये घेऊन गेले. तिथे एका माणसाला लटकवलं होतं आणि पोलीस त्याला चामडी पट्ट्याने झोडपून काढत होते. तो माणूस कुरासारखा ओरडत होता. हे दृश्य पाहून रवीला कापरं भरलं. इन्स्पेक्टर सावंत रवीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, आमच्याकडे सगळी माहिती असते, पण जर गुन्हेगाराने कबुली दिली नाही तर त्याला असा थोडासा खाऊ द्यावा लागतो. बाळा, तू खाऊ खाण्याआधीच सर्व काही सांगून टाक. आता रवीच्या घशाला कोरड पडली. त्याला अवंढास गिळता येईना. त्याच्या पोटात बाग बूक होऊ लागलं. आपण भलत्याच लफड्यात अडकल्याचं त्याच्या लक्षात आलं. भीतीने त्याचं तोंड कोरडं पडलं. कानातून नाकातून गरम वाफा येत आहेत असं त्याला वाटू लागलं. इन्स्पेक्टर सावंतांना तो कसंबसं म्हणाला, पाणी मिळेल? इन्स्पेक्टर सावंतांनी ग्लासात पाणी ओतलं. ते रवीजवळ जाऊन म्हणाले, हे घे, हे पाणी इकडचंच आहे. हे प्रकाशच्या पाण्याच्या बाटलीतलं नाहीये बरं. हे ऐकताच रवीच्या हातून पाण्याचा ग्लास सटकला आणि खळकन फुटला आणि इन्स्पेक्टर सावंतांनी रवीच्या एक खाडकन कानफाटात मारली आणि म्हणाले, जर प्रकाशच्या पाण्याच्या बाटलीवर तुझ्या बोटांचे ठसे मिळाले तर फासावर लटकशील. आणि नाही मिळाले तर आयुष्यभर खडी फोडण्यासाठी तुला जन्मठेप होईल. रवीला वाटलं सरळ सगळं सांगावं आणि कबूल करावं. खरंच आपलं चुकतंय. इतक्यात हॉस्पिटलमधून फोन आला. प्रकाश गेला. इन्स्पेक्टर सावंतांनी ही बातमी रवीला सांगितली. रवी हादरला. त्याला हा सगळा ताण असह्य होऊ लागला. आपणच प्रकाशचा खून केला याबाबत त्याची खात्रीच झाली. त्याला पश्चात्ताप होऊ लागला. उद्या दुपारपर्यंत प्रकाशच्या पाण्याच्या बाटलीवरच्या ठशांचे रिपोर्ट मिळतील आणि तुझा पण फैसला होईल, असं इन्स्पेक्टर सावंतांनी म्हणताच रवीला चक्कर येऊ लागली. आता आपलं भविष्य काय या कल्पनेनेच त्याला हुडहुडी भरली. रवी अंग अकसून कोपऱ्यात बसला. पहाटेच्या सुमारास एकदम 50 माणसांचा घोळका आरडाओरडा मारामारी करत पोलीस स्टेशनमध्ये शिरला. 2 गटात भांडणं मारामाऱ्या झाल्या होत्या. दोन्ही गटातील काही जण जखमी झाले होते. रक्तानं भिजले होते. ते एकमेकांविरुद्ध तक्रारी करायला आले होते. पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा एकच कल्ला सुरू झाला. कुणीच कुणाचं ऐकायला तयार नव्हतं. सगळे जोर जोरात ओरडून बोलत होते, शिव्या देत होते आणि एकमेकांना ढकलत होते. या गोंधळाचा फायदा घेऊन रवी तिथून हळूच बाहेर सटकला. तुफान वेगाने तो धावत सुटला. आता त्यानं ठरवलं होतं कुठे जायचं आणि काय करायचं. रवी रूमवर आला. त्याने ग्लासभर पाणी घेतलं. लाईट्स बॉक्स उघडून त्यात ती राहिलेली अर्धी पुडी ओतली. ती पांढरी पावडर चटकन विरघळली. रवी ते पाणी घटाघट प्यायला. कॉटवर जाऊन झोपला. आता त्याला शांत शांत वाटू लागलं. आपल्या अंगातलं रक्त कुणीतरी शोषतंय असं त्याला वाटू लागलं. हलकं हलकं आपण तरंगतोय असं त्याला वाटू लागलं. आणि अचानक समोर हेमा आली. होय, हेमा आली होती. रवीच्या केसातून आपला उजवा हात फिरवत हेमा म्हणाली, रवी, आता तू आमच्यात आला आहेस. म्हणजे आता तू प्राण पिशाच्य झाला आहेस. आता तुझ्यातला प्राणांश एखाद्या पुतळ्यात जाईल आणि तिथेच तो अडकून राहील. तुझं पण असंच झालंय का? आणि हे असं का? हो, माझंही असंच झालंय.
मला नेहमी वाटायचं आपण रोज रोज नवनवीन भारी भारी साड्या नेसाव्यात, सर्वांनी आपल्याला पाहावं, सारखं आपलं कौतुक करावं, आपण खूप चमकावं. आणि ही माझी इच्छा त्या वेरापर्यंत पोचली. हा वेरा कोण? आचाट, आफाट, विलक्षण ताकद आणि सिद्धी असणारे ब्रह्मसंबंध म्हणजे वेरा. असे एकूण 19 वेरा आहेत. प्रत्येकाने काही इच्छम पिशाच्य किंवा काही प्राणपिशाच्य पाळलेली आहेत. आणि सर्व वेरांचा प्रमुख आहे दुवेरा. हा चीनमधल्या एका प्राचीन स्मशानात आहे, पण त्याचा संचार सर्वत्र आहे. त्याचा प्रचंड धाक या वेरांना आहे. ओके, आता जास्त प्रश्न विचारू नकोस. मला तुला सांगायचं आहे की काय? आता तुला काही सिद्धी प्राप्त होतील. त्याचा हुशारीने उपयोग करशील तरच तुला मुक्ती मिळेल, नाहीतर त्या पुतळ्यातच तडफडत राहशील. बापरे, मला नाही समजलं. आपल्यात डावा हात आणि 3 आकडा याला खूप महत्व आहे. तुला आठवत असेल, मी प्रत्येक वेळी माझ्या डाव्या हाताचं मधलं बोट तुला लावायचे. मधलं बोटच का? मधल्या बोटाची एक गंमत आहे. तू अंगठ्यापासून मोजलंस किंवा करंगळीपासून मोजलंस तरी मधल्या बोटाचा नंबर 3च आहे. याच बोटातून आपण समोरच्या जिवंत माणसाकडे आपल्या संवेदना, लहरी, कंपनं आणि विचार पाठवू शकतो. मी अनेक वर्ष त्या पुतळ्यात तडफडत होते, पण अचानक तू भेटलास माझ्या मुक्तीसाठी. पण तू पुतळ्यात कशी काय अडकलीस? दगाफटका होऊन किंवा विश्वासघात होऊन खून झाला की त्याचा प्राणपिशाच्य होतो. म्हणजे तुझा? होय, माझ्या मित्रानेच मला फसवून माझा खून केला आणि मी अडकले. का? कारण जेव्हा फसवून खून होतो तेव्हा त्या रक्तावर वेराचा अधिकार असतो. वेरा ते रक्त पितो आणि त्या रक्तात वाहणाऱ्या अपुऱ्या इच्छांप्रमाणेच तो त्याला प्राणपिशाच्य, इच्छमपिशाच्य वगैरे करतो. पण मुक्तीची संधी ठेवून आज रात्री दुवेरा मला मुक्ती देईल. कशी काय? मुक्ती मिळण्यासाठी वेराला 3घांच्या रक्तांची गरज असते. कारण त्याला नवीन 3घांचं ताजं रक्त मिळालं की त्याची शक्ती आणि त्याच्या सिद्धी वाढतात आणि तो खुश होऊन आपल्याला त्याच्या जाचातून मोकळ्या करतो. मग दुवेरा आपल्याला मुक्त करतो. पण यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण 3घांना फसवून खून केला पाहिजे. बाप रे, अशक्य, अशक्य, मला नाही जमणार हे. पण तुला जमलं हे? होय, जमवलं, कारण त्याशिवाय मुक्ती नाही. अरे देवा, हे कोण 3घे? 2 तर तुला माहीतच आहेत. 3ऱ्याने आत्ताच हॉस्पिटलमध्ये प्राण सोडला आणि माझा मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. 3रा कोण? प्रकाशचा मित्र सतीश. इतकं बोलून हेमा अदृश्य झाली आणि आता 3 नवे बळी आपण कसे मिळवायचे याचा विचार रवी करू लागला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.